मगाशी एक जागी ऑर्डर घेऊन गेलो. तो ऑर्डर एवढं दूर होता, 15 किलोमीटर जवळपास, आणि तो कामठी रोडवर होता. मला हेच म्हणायचं आहे का एक पूल खतम होते, दुसरा पूल खतम होते, तिसरा पूल खतम होते. तर माझ्या म्हणणं हेच होतं की तिथून जसं ह्या बाजूच्या लोक यायले ह्या बाजूला जासाठी थोडासा रस्ता तर ठेवायचा होता. जवळपास 3 किलोमीटर मला घुमून यायला लागलं ह्या गोष्टी. 3 किलोमीटर असं समोरून जाऊ. आम्ही स्विगीवाले हा विचार करतो की 5 रुपये 10 रुपये कुठं वाचवायची, ज्याच्यानं आपली कमाई वाढ. कमाई तर गेली तेल घ्यायला. आज मला 3-4 किलोमीटर एक्स्ट्रा जाऊन वापस यायला लागला. आणि तिथून म्हणजे रस्ताच नव्हता. असा मी खाली उतरलो, म्हणलं रस्ता भेटन पण रस्ता काही भेटला नाही. तर जायचे प्रयत्न केला, वापस मेन रोडवरच यायला लागला. माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही हे पूल डिसाईड केलं किंवा ह्या बाजूच्या लोक आले त्या बाजूसाठी जासाठी काही डिवायडर म्हणजे पूल बनवताना काही हे म्हणजे समजून जाता की विचार काऊन नाही केला ह्या गोष्टीचा. आणि आता तर मला माहिती आहे काम चालू आहे, तिथं काम चालू आहे, तर होऊन जाईन. मला असं वाटतं की ते बरोबर करून टाकतील म्हणून. का तुम्ही एक तर सिग्नल द्या त्या जागेवर, नाही तर काही ना काहीतरी क्रॉसिंगमध्ये टाका. तर मी तर इथं ऑर्डर घ्यायला या जागी बिर्याणी बाय किलो, सबवे. आणि हे जागा आहे तर कॉफी आली वगैरे भेटते, बाकी काय नाही. अजून काय तर तुम्ही एक गोष्ट सांगा बरं, म्हणजे कितीपर्यंत जात असेल ना जवळपास 1 करोड एवढाच पैसा त्याचा आहे. वेळ लागेल पण होऊन जाईल. जे मला आजूबाजूचे लोक ओळखतात, माझ्या थोडेसे ओळखतात की माझा स्वभाव कसा आहे, तर त्याच्यानुसार तर त्याला माहीत आहे की होऊन जाईल म्हणून. ठीक आहे, आता पुढचं स्विगी रायडर आलो. स्विगी रायडर नाही